गुरुवार 5 फेब्रुवारी संसदेच्या बजेट सेशनचा 7वा दिवस। आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव आवाजी मतदानाने पास झाला। खरं तर संसदेची परंपरा आहे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर त्यावर पंतप्रधानांचं भाषण होतं, त्यानंतर आभार प्रस्ताव मंजूर होतो। आता सुद्धा बुधवारी लोकसभेत मोदींचं भाषण होणार होतं, पण मोदी संसदेत आलेच नाहीत। त्यानंतर गुरुवारी सकाळी पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर झाला। महत्त्वाचं म्हणजे 2004 नंतर हे पहिल्यांदाच घडलंय। विरोधकांचा दावा आहे की मोदी राहुल गांधींच्या प्रश्नांना घाबरले, त्यामुळे ते लोकसभेत आले नाहीत। यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उत्तर दिलं, मीच मोदींना लोकसभेत येऊ नका असं सांगितलं असं ते म्हणाले। यावरून आता संसदेचं वातावरण तापलंय। मोदी लोकसभेत का आले नाहीत यावरून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले। पण नक्की घडलं काय? मोदी बुधवारी लोकसभेत भाषण करण्यासाठी का आले नाहीत? त्यांच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव कसा मंजूर झाला? यावर ओम बिर्ला यांनी काय उत्तर दिलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभेडू। सगळ्यात आधी गुरुवारी सकाळी काय घडलं ते सांगते। गुरुवारी सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं, पण कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली। सभापती ओम बिर्ला यांनी इशारा दिला, पण घोषणाबाजी थांबली नाही। त्यानंतर फक्त 1 मिनिटांनी कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं। यावेळी ओम बिर्ला म्हणाले की बुधवारी सभागृहात जे घडलं ते योग्य नव्हतं। त्यानंतर दुपारी 12 वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली, पण विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा घोषणाबाजी करायला लागले। ते हातात बॅनर घेऊन आले होते। ओम बिर्ला यांनी म्हटलं की जर तुम्ही सभागृहात बॅनर आणले तर तुम्हाला बोलू दिले जाणार नाही। या सगळ्या गोंधळात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। त्यानंतर लोकसभा पुन्हा एकदा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली। याचाच अर्थ यावर्षी लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर झालाय। आता बुधवारी नेमकं काय घडलं? मोदी भाषणासाठी संसदेत का आले नाहीत? राहुल गांधी यांनी त्यांना काय आव्हान केलं होतं ते समजून घेऊ। संसदेतल्या या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे देशाचे माजी लष्कर प्रमुख एम नरवणे यांचं एक पुस्तक। सोमवारी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात या पुस्तकाचा उल्लेख केला होता, तेव्हा गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेतला होता। हे पुस्तक अजून पब्लिश झालेलं नाही, त्यामुळे त्यावर संसदेत बोलता येणार नाही अशी भूमिका सरकारकडून घेण्यात आली। यावरूनच सगळा गोंधळ सुरू आहे। बुधवारी राहुल गांधी पुन्हा हेच पुस्तक घेऊन संसदेत पोहोचले। ते म्हणाले की मी आज हे पुस्तक मोदींना भेट देणार आहे। यानंतर राहुल गांधी यांनी पुस्तकाचं एक पान उघडून दाखवलं। त्यात लिहिलं आहे की पंतप्रधान मोदींनी नरवणे यांना सांगितलं होतं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा। राहुल गांधी म्हणाले की सरकार म्हणते हे पुस्तक अस्तित्वात नाही, पहा हे ते पुस्तक आहे। राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की मला वाटत नाही मोदी आज लोकसभेत येण्याचं धाडस करतील। जर ते आले तर मी त्यांना स्वतः हे पुस्तक वाचायला देईन। याचाच अर्थ राहुल गांधी यांनी स्वतः मोदींना संसदेत येण्याचं आव्हान केलं होतं, पण तरी सुद्धा मोदी संसदेत आले नाहीत। आता नेमकं असं का घडलं ते पाहू। पंतप्रधान मोदी यांना संध्याकाळी 5 वाजता आभार प्रस्तावावर भाषण द्यायचं होतं। त्यानुसार 5 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली। मात्र कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। या खासदारांनी पंतप्रधान मोदींसह सत्ताधारी नेते ज्या ठिकाणी बसतात त्या जागेला वेढा घातला। त्यांनी हातात मोठे मोठे बॅनर घेतले होते, त्यावर लिहिलं होतं, जो सही है वो करो। हा नरवणे यांच्या पुस्तकातलाच रेफरन्स आहे। चीनचं सैन्य जेव्हा भारताकडे येत होतं तेव्हा मोदींनी मला हे उत्तर दिलं होतं असं नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलंय। यावरूनच विरोधी खासदार आक्रमक झाले। मोदींना ऐनवेळी निर्णय घेता आला नाही, त्यांनी त्यांची जबाबदारी नरवणे यांच्यावरती ढकलल्याचं विरोधी नेत्यांचं म्हणणं आहे। याच मुद्द्यावरून मंगळवारी सुद्धा संसदेत मोठा गोंधळ झाला होता, ज्यानंतर 8 विरोधी खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। महिला खासदार याचाही निषेध करत होत्या। महिला खासदारांच्या या गोंधळामुळे सभापतींनी कामकाज पुन्हा स्थगित केलं। यावेळी काही मंत्र्यांनी विरोधी खासदारांना निघून जाण्यास सांगितलं। कामकाज स्थगित झाल्यानंतर खासदार निघून गेले। या सगळ्या गोंधळामुळे मोदी लोकसभेत आलेच नाहीत। त्यांचं नियोजित भाषणही झालं नाही। पण पंतप्रधानांचं भाषण नियोजित असताना संसद का स्थगित करण्यात आली याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलेलं नाही। यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झालाय। मोदी भाषणासाठी लोकसभेत का आले नाहीत असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। 6 वाजताच्या सुमारास राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली। ते म्हणाले, मी सांगितलं होतं मोदी संसदेत येणार नाहीत कारण ते घाबरले आहेत, त्यांची सत्याला सामोरं जाण्याची इच्छा नाही। खरं तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत पंतप्रधानांनी बोलण्याची परंपरा आहे, पण यावेळी ही परंपरा खंडित झाली आहे असं 2004 नंतर पहिल्यांदाच घडलंय। 10 जून 2004 ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा विरोधकांच्या गोंधळामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देऊ शकले नव्हते। आता मोदी लोकसभेत आले नाहीत, त्यांचं भाषण झालं नाही, यावर गुरुवारी दुपारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे।
मीच मोदींना लोकसभेत येऊ नका असं सांगितलं असं ते म्हणाले. जेव्हा सभागृहाचे नेते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार होते तेव्हा विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधानांच्या जागेजवळ आले. ते पंतप्रधानांना हानी पोहोचवण्याच्या विचारात होते. हे टाळण्यासाठी मी स्वतः मोदींना सभागृहात येऊ नका अशी विनंती केली. पंतप्रधानांनी माझा सल्ला मान्य केला आणि ते सभागृहात आले नाहीत असं ओम बिर्ला यांनी लोकसभेत सांगितलं. भाजप खासदार सौमित्र खान यांनी सुद्धा या घटनेबाबत खळबळजनक दावा केलाय. लोकसभेत काँग्रेस खासदारांकडून पंतप्रधानांवर हल्ला होण्याची शक्यता होती. महिला खासदार हल्ला करण्यासाठी उजव्या बाजूने येत होत्या असा दावा सौमित्र खान यांनी केलाय. अशा प्रकारे या घटनेला एक वेगळंच वळण मिळालंय. विरोधकांचा दावा आहे की पंतप्रधान मोदी हे राहुल गांधींना घाबरले आहेत. ते उत्तर देऊ शकत नसल्यामुळे लोकसभेत आले नाही. तर भाजपचं म्हणणं आहे की विरोधी महिला खासदार मोदींवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात होत्या. सभापती ओम बिर्ला यांनी सुद्धा हाच दावा केला. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलंय. गुरुवारी सुद्धा याच मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नाही. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. जोपर्यंत राहुल गांधींना बोलू दिलं जात नाही तोपर्यंत मोदींना सुद्धा बोलू देणार नाही अशी भूमिका आता विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतं, मोदी संसदेत कधी येणार, ते आले तर त्यांचं भाषण होणार का, मोदींवर हल्ला होण्याच्या आरोपांवर विरोधक काय उत्तर देत आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधान मोदी लोकसभेत का आले नसावे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.